नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे 2 अंड्यापासून पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता। तर या 2 अंड्यापासून मी आज अंड्याचे पराठे बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 अंडे उकडून घेतलेत आणि आपल्याला जर अंडे लवकर उकडून पाहिजे असेल तर आपण त्याला कुकरामध्ये उकडून घ्यायचे। कुकरामध्ये पहिले थंड पाणी टाकायचं, त्यानंतर अंडे सोडायचे आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊन थंड झाल्यानंतर कुकर खोलायचं आणि त्यानंतर अंडे असे मस्त उकडून निघतात। तर मी 2 अंडे उकडून घेतलेत, त्याचे साल काढून घेतलेत आणि त्याला किसून घेतलंय। आता इथे मी मिरचीची पेस्ट आधीच करून ठेवली होती, हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि मीठ। आता ही पेस्ट 2 चम्मच घेतली आहे मी, चवीपुरतं मीठ घेतलंय, अर्धा चम्मच हळद आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व सारण मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचंय। याला चम्मच किंवा हाताच्या सहाय्याने मिक्स करायचंय। आता मी इथे पीठ पहिलेच मळून घेतलं होतं चपात्यासाठी, मी त्यातल्याच पिठाचे इथं पराठे बनवत आहे मी। आता हे थोडासा मी पिठाचा गोळा घेतलाय, त्याला असं छान गोल गोल करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला हे सारण दाबून भरायचंय। जेवढं याच्यात बसल तेवढं सारण भरून घ्यायचंय अंड्याचं आणि याला असं छान गोल गोल करून बंद करून घ्यायचंय या पिठाच्या गोळ्याला सारण भरून। आणि वर थोडंसं पीठ हे उरतं ना, ह्याला असं दाबून घ्यायचं पिठामध्ये। आता मी इथे कोलपाट घेतलाय, त्याच्यावर मी थोडंसं पीठ टाकलंय आणि त्यावर आता ही पोळी लाटून घेणार आहे। हा पराठा लाटून घेणार आहे, अंड्याचा पराठा। याला हलक्या हातानेच लाटून घ्यायचंय कारण फुटण्याची शक्यता असते ना, आणि पीठ पण घ्यायचंय मध्ये मध्ये लावून, मग काय होतं नाही, चिपकत नाही लाटण्याला आणि थोडा कमी फुटतो। तर इथे मी तवा गरम केलाय, त्यात थोडंसं तेल टाकून घेतलंय। आता हा पराठा मी याच्यावर टाकून घेणार आहे। तर साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। आता एक बाजू थोडीशी याला भाजू द्यायची आहे, त्यानंतर पलटी करायचं आहे। तर एक बाजू थोडीशी भाजलेली दिसत आहे आपल्याला। आता मी याला पलटी करून घेत आहे। याला आपण मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकते किंवा सकाळी नाश्त्याला पण करून देऊ शकते। पोटभरीचा नाश्ता आहे हा। तर असं त्याला छान खरपूस भाजून घ्यायचंय, थोडं थोडं तेल टाकून मध्ये मध्ये। आता रेडी झालेला आहे। आता मी असाच दुसरा पण पराठा करून घेणार आहे। हे दुसऱ्या पराठ्याला पण तसंच भाजून घ्यायचंय। ह्या पराठ्यामध्ये मी थोडं जास्त सारण भरलंय, म्हणजे आपल्याला जसं सारण भरायचं असं तसं आपण भरू शकतोय, कमी जास्त, पण मी त्याच्यात थोडं कमी भरलं होतं, याच्यात थोडं जास्त भरलंय। हा पण झालाय। आता इथे मी एकदम छोटा पराठा केलाय। माझ्या मुलाला ना, छोटा मुलगा आहे, त्याला ना छोटे चपाती असो किंवा पराठा त्याला छोटं लागतं। तो बोलतो मम्मी मला छोटं बनवून दे, म्हणून मी अशा प्रकारे त्याला छोटं बनवून देते। हा छोटा पराठा बनवलाय मी। आता इथे आपण कट करून घेऊ, बघू शकता किती छान कट होतोय आणि खायला पण फार सुंदर लागतो। हा असाच खायला पण छान लागतो। याच्यासोबत काही नाही खाल्लं ना तरी पण, हा नुसता पराठाच खाल्ला ना तरी पण छान लागतो। तर असं हे अंड्याचे पराठे बनवून रेडी झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र।